त्यांचं म्हणजे परिवार केवढा होता नानासाहेब माहितीये का? 1000 हत्तींचा परिवार होता. कोणाचा? निवडणुकीला जर उभा राहता गजेंद्र हत्ती पहिला माझा गुलाल टाकीत निवडी होता. एवढा मोठा परिवार होता. कोणाचा? गजेंद्र हत्तीचा. आणि त्यावेळी त्यांनी आरोळी मारली, अरे बाबा या, म्हणजे असा नाही बोल्या गजेंद्र हत्ती तुम्ही म्हणजे महाराज असं बोले त्याचा भाषा बोले बुवा, अरे बाबा या मला वाचवा, या वाचवा, माझा जीव जातोय रे, या वाचवा मला. त्यावेळी संपूर्ण 1000 हत्तींचा परिवार त्या ठिकाणी तलावाच्या काठी आला. आता तलावाच्या काठी गजेंद्र हत्तीचा परिवार आला, पण मग आता गजेंद्र हत्तीला पकडायचं कसं? कारण की गजेंद्र हत्तीचं शरीर मोठं होतं, बरोबर ना? माता गजेंद्र हत्तीला बाहेर कसं काढायचं ते संकट पडलं. पण हत्ती कसं चतुर होतं, त्यांनी वगोड अशी 2 किलोमीटर पर्यंत 1000 हत्तींची लाईन लावली, एका पाठोपाठ एका पाठोपाठ एका पाठोपाठ अशी लाईन लावली आणि सेफ्टीने सोन्याने सेफ्टी पकडली आणि हत्तीला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. 50 किलोनी गोवन जर आपण झावर शिवान दोरा उचलतो ते उगलाय का? बोलत चला ना, ऐकू जी ना. 50 किलोनी गोवन झावर शिवान दोरा उचलतो उगलाय का? आपल्या काही काय होईल? तुटी जाईल, बरोबर? तशा वेदना गजेंद्र हत्तीला पायाला होऊ लागल्या आणि शेपटीला होऊ लागल्या. 10 क्विंटलचा हत्ती त्या शेपटीने काय बाहेर निघेना, शेपटीने काय बाहेर निघेना. आणि दुसरं कारण असं होतं की ज्या वेगाने गजेंद्र हत्तीचा त्यांनी पाय पकडला होता मगराने ज्यावेळेस पाय पकडला, संपूर्ण रक्त प्राशन मगराने केलं आणि त्या पाण्यामध्ये मगराला पोहण्याकरता सपोर्ट मिळतो, म्हणून गजेंद्र हत्ती काय बाहेर. गजेंद्र हत्तीच्या मुलाने सांगितलं, अरे बाबा जाऊ द्या, पिकलेलं पाणी आज ना उद्या गळणारच आहे. काय सांगितलं? पिकलेलं पाणी आज ना उद्या गळणारच आहे, जाऊ द्या बाबा याला. कुणाला? गजेंद्र हत्ती. जाऊ द्या म्हणे, पिकलेलं पाणी आज ना उद्या गळणार. पण त्याच्या मागोमाग आपल्याला पण जायचंय, पण आता कशाला जाता? काय आता कशाला जाता? आपण जाऊ कधीतरी, पण आपल्याला पण जायचंच आहे ना. पण आता हत्तीची वेळ आली, त्याला जाऊ द्या. माझ्या ज्ञानोबरायांनी यावरती सुंदर अशी ओवी रचली. ज्ञानोबरायांनी सुंदर अशी ओवी रचली. उपजले ते नासेले ते पूर्णरूपी दिसे, ए घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. आता घड्याळचा काटा जवळ आता 10 वाजले. उद्या सकाळी 10 वाजतील का? 20 वर जाईल काटा. 10 वर्षी बोलत चला, तुम्ही बोलतच नाही. तुम्ही काय गावना महाराज म्हणून बोला. दुसरा दिवस तो काटा 10 वर्ष येणार आहे. काय? उपजले ते नाचीने ते पूर्णरूपी दिसते, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. आज जर हाती गेला, उद्या त्याचा मुलगाही जाणार आहे, परवा त्याचा नातूही जाणार आहे. बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसे. आपले बी जाणारची, पण मग जावाना पहिले आपण देवनी प्राप्ती करणे पहिले, त्या देवाने नामचिंतन करणे. नामचिंतन करा माय बापांनो, देवाचं भजन करा.
विठ्ठल टाळी वाजवा पण काय सांगितलं गजेंद्र हत्ती धड दिशी डोळ्यात अश्रू आले मायबापांना गजेंद्र हत्तीच्या काय सांगितलं मुलाने की बाबा जाऊ द्या त्याला आज ना उद्या पिकलेलं पाणी घडणारच आहे बरोबर ना हो ते आज ना उद्या घडणार जाऊ द्या त्याला पण आपल्याला त्यानंतर जायचंच आहे पण आता कशाला एक उडी उडुडी करा ना जाऊ आपण नंतर त्यावेळी गजेंद्र हत्तीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले मायबापांना आणि अश्रू आल्यानंतर त्याला कळलं की नाही आपलं कोणीच नाही रे नाही कुणा देखो नाही रे नाही कुणा देखो नाही रे नाही कुणा देखो नाही रे कोणीच कोण नाही आपलं जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहे ना तोपर्यंत मग नंतर भाऊ आपला नाही बहीण आपली नाही आता परवा दिवशी रक्षाबंधन झालं 4 दिवस अगोदर मी इंस्टाग्रामला व्हिडिओ पाहिला माय बापांनो तो व्हिडिओ असा होता की ज्या भावाने 2500 रुपये बहिणीच्या ताटामध्ये टाकले किती रुपये त्या भावाला चांदीची राखी ज्या भावाने 1500 रुपये टाकले त्याला जवळजवळ 500 रुपयापर्यंत राखी आणली आणि ज्या भावाने 100 रुपये टाकले त्याला राखी बांधली नाही म्हणजे जोपर्यंत आपल्याजवळ संपत्ती आहे जोपर्यंत आपल्याजवळ पैसे आहे तोपर्यंत आपलं सर्व आहे आणि ज्या वेळेस आपल्याजवळ काही राहते ना त्यावेळेस आपली बहीण पण आपली नाही भाऊ पण आपला कोणाच कोणाच असतो माय बापने जर पोऱ्या काम करत ना तर गोड लागत हो आई वडिलांना जर मुलगा काम करतो तो आणि तो काम करत नाही ना करत राहा वार मागे जाऊ विठ्ठल माय बापांना जोपर्यंत आपल्याजवळ संपत्ती आहे ना तोपर्यंत आपलं सर्व आहे अहो पैसा जर आहे ना ते मावशीना जवईना भाऊना सुद्धा फोन येत काय मावशीना जवईना भाऊना सुद्धा फोन येत का वय पैसा राहणार का नाही राहणार ना भाऊ ती मावशी सुद्धा फोन करत मावशी सुद्धा फोन करत नाही जोपर्यंत आपल्याजवळ पैसे आहेत ना तोपर्यंत ज्यावेळेस गजेंद्र हत्ती आठवतच ना याचा ज्यावेळेस गजेंद्र हत्ती तरुण होता ना त्यावेळेस संपूर्ण नाही आमचे राजा आहे असं करायचे आणि ज्यावेळेस म्हातारा झाला त्यावेळेस काय सांगितलं की जाऊ द्या बाबा पिकलेला पाहिजे माझे गुरुवारी धनराजी बाबा सुंदर असं उदाहरण सांगतात मनुष्य जन्मान मोल मनुष्य जहान मोल रे मृत्यू से तू डर रे आज मिलाए फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे मनुष्य जन्मान मोल रे तू बिक्री मेरा रोल रे अब तो मिला फिर न मिले कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे मनुष्य जहान मोल रे तू बिक्री मेरा रोल रे अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं ओ मनुष्य जन्मान मोल रे बिक्री मेरा
माझे गुरुवर धनराजी बाबा काय सांगता माहितीये का? मनुष्य जन्म अनमोल हे फिरसे नहीं मिलेगा. मनुष्य जन्म हा जो चित्रपट लागलाय ना मायबापांना आपल्या जीवनात मधला मनुष्याचा आपला जन्माचा हा नंतर नाही 84 लक्ष योनी फिरून आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. कधी 84 लक्ष योनी बोलत चला ना तुम्ही असं वाटत देव पाणी पाळणार दे तुम्ही बोली राहा. 84 लक्ष एवढी फिरून हा मनुष्य जन्माचा चित्रपट लागणार आहे. म्हणून माझे गुरुवारी काय सांगतात की मनुष्य जन्म अनमोल है फिर से नहीं मिलेगा. अरे पका फल गिर पडा तो फिर से नहीं लगेगा. झाडावरून जर आंबा खाली पडला ना तो नंतर तुम्ही किती लावण्याचा प्रयत्न केला लागेल का? का लागत नाही? की तो पिकलेला आहे तो जर खाली पडला तो नंतर झाडाला लागणार. मनुष्य जन्म अनमोल ये फिर से नहीं मिलेगा. पका फल गिर पड़ा तो फिर से नहीं लगेगा. अरे ओम सोम की लूट है लूटना है तू लूट ले. जीवन का अंदाएगा तो प्राण जाएगा छूट के. धन्य श्रीपाद मोरारी हो याने दुनिया के बावली. श्रीपाद मोरारी हो याने दुनिया के बावली. धन्य श्रीपाद मोरारी हो याने दुनिया के बावली. ओ याने दुनिया के बावली. याने दुनिया के बावली. ओ याने दुनिया के बावली. ओ याने दुनिया के बावली. ओ धन्य श्रीपाद मुरारी ओ याने दुनिया के बावली. धन्य श्रीपाद मुरारी ओ याने दुनिया के बावली. मायबापांनो हा मनुष्य जन्माचा चित्रपट नंतर पुन्हा लागणार. त्यावेळेस गजेंद्र हत्तीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की माझ्या मुलाने सांगितलं आणि माझ्या पत्नीने सांगितलं की जाऊ दे बाबा पिकलेलं. त्यावेळेस ज्या गजेंद्र हत्तीला वाटलं की नाही ज्यांनी सृष्टीचा निर्माण केला असेल कोणी ज्याने या सृष्टीचा निर्माण केला असेल अरे तो तरी मला आज वाचवण्याकरता येईल. काय तो तरी मला वाचवण्याकरता येईल. त्याच तलावामध्ये चिखलामध्ये कमळाचं फूल होतं. ते कमळाचं फूल तोडलं आणि ज्या वेगाने वरती फेकलं ज्या वेगाने ते फूल खाली आलं काय ज्या वेगाने फूल खाली आलं त्या ठिकाणी जे प्रगटले त्याला हरी म्हणतात. विठ्ठल अभंग आहे हरिप्राप्तीची उपाय यावरती बरोबर ना. ज्या वेगाने ते फूल खाली आलं त्या ठिकाणी जे प्रगटले त्याला त्यावेळेस गजेंद्र हत्तीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. खरंच आपलं कोणीच नाही या जगामध्ये पण त्या ठिकाणी हरी प्रगट झाले आणि ते हरी प्रगटल्यानंतर ज्या मगराने पाय धरला होता त्याला श्राप दिला की जा आणि आजपासून तू नरकामध्ये जाशील. आणि गजेंद्र हत्तीला मोक्षाची प्राप्ती करून दिली कोणी. पण कधी ज्यावेळी त्याचा अंत प्राण जात होता त्यावेळी नामचिंतन केलं देवाचं तरी गजेंद्र हत्तीला मोक्षाची प्राप्ती करून दिली. मायबापांनो आपलं एवढं 50 वर्षापर्यंत आपण जर नामचिंतन करत आपले पण होणार आहे मोक्ष. बरोबर आहे. 50 वर्षापर्यंत आपण जर नामचिंतन केलं जास्त नाही लोक जगेत पहिले 100 वर्ष जगेत मी 50 सांगितलं त्याच वेळेस उनी गोष्टी काय माणूस ना मी आधी बोलता गरज मला माहिती आहे का मला सुद्धा माहिती मी घरी पोहोचलो असं. कारण की मनुष्य जन्माचं कसं झालं माहिती का काळ केव्हा आपल्या डोक्यावरती
काळ आपल्या डोक्यावरती बसला आहे. कधी तो आपल्याला घेऊन जाईल हे सांगता येणार. अहो त्या गजेंद्र हत्तीला मोक्षाची प्राप्ती दिली आणि मगराला नरकात पाठवलं. पण मग मगर हुशार होता. मगर हुशार होता. त्या मगराने सांगितलं, देवा जर तुम्ही मला नरकानं वाटणार राहणार मग तुम्हाला संत खोटं बोली जाईल का अभंगाच्या हरिभक्ती उपाय हरिभक्ती उपाय हरिभक्ती उपाय हरिभक्ती तुमचे संत खोटं बोलले का मग? तुम्ही सांगता ना की जर तुम्हाला आमची प्राप्ती करायची असेल, कुणाची? हरीची. माझी नाही, हरीची जर प्राप्ती करायची असेल ना तर तुम्हाला संतांचे पाय धरावे लागतील. मग मी गजेंद्र हत्तीचा पाय धरला आणि तुम्ही मला रौरव नावाचं नरक टाकलं. पण देव चतुर, आणखी चतुरात शिरोमणी गुण लावण मुकुट सकळ म्हणी अहो देव चतुर होते त्या ठिकाणी. त्यांनी सांगितलं, अरे बाबा ज्या हत्तीचा पाय धरला तू, त्या हत्तीच्या पाय धरल्यानंतर तुला माझं दर्शन झालं. कुणाचं? माझं दर्शन झालं. आणि तू जर आयुष्यभर या तलावाला सळता तरी मी भेटू. कसामुळे भेटतो मी? त्या हत्तीच्या पाय धरल्यानंतर. बरोबर ना सोपा? त्या हत्तीचा पाय धरल्यानंतर तुला मी पाहायला मिळालो. म्हणजे माझं स्वरूप कसं आहे त्या वेगाने हरी प्रकट झाले त्या ठिकाणी. त्याला हरी म्हणतात. हरी तुमच्यात आहे, हरी माझ्यात आहे. साठवीला हरी जिही हृदयामध्ये. मायबापांनो, सासू मध्ये हरी, सून मध्ये हरी, नाही तर मग आपला गाव ना
सर्वा घटी राम देहादी सर्वा सूर्यप्रकाश सहस्रशोभरश्मी. आपल्यामध्ये हरी आहे. आपण जर वारंवार निंदा जातच ना तर त्यानं नामचिंतन करा ना. कारण की मी बरंच म्हणजे आता या 6 महिन्यापासून वावरच फिरला ना. मला माहिती लोक आहेत ना वावरेस ना देवनं नामचिंतन नाही करावं. मग त्याने असंच कामं करू आणि ते बाबा परवा दिवशी ताईचं कीर्तन झालं. श्याम बाबा परवा दिवशी ताईचं कीर्तन झालं. मी शेतात गेलो पण त्यांनी मला पाहिलं नाही की रवी बाबा वार मसाला भाऊ असं त्या वावर माथावर माय 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 काय भूमी येत म्हणे त्यामध्ये प्रार्थना कीर्तन मा काय भूमी येत म्हणे त्या प्रार्थना कीर्तन मा नाही ते तर कसं होत म्हणे ते ओवाले ना त्या ठिकाणी जाणं पडत. नाना धन्य तुम्ही हा संप्रदाय गावामध्ये आणला. खरंच माझ्या संस्कृत श्रीपाद बाबांचा संप्रदाय तुम्ही गावामध्ये आणला नाना. खरंच धन्य. तुम्हाला कोटी कोटी नमन करतो. नाहीतर या जर गावामध्ये मला वाटतं ही गोष्ट तुम्हाला पाहायलाच मिळाली नसते. काहीतरी तुमचं पुण्य असेल. काहीतरी मागच्या जन्माचं आपले वडील आजोबा पंजोबा यांचं पुण्य असेल. माझ्या श्रीपाद बाबांना तुम्ही ग्लासभर पाणी देऊन काहीतरी तुम्ही ग्लासवर पाणी जरी पाहत असेल माझ्या सद्गुरू श्रीपाद बाबांना तेव्हा ही गोष्ट तुम्हाला तुमच्या जवळ आहे. तुमच्या जवळ आहे आणि तुम्ही भाग्यवान आहात. ही गोष्ट तुमच्या डोळ्यापुढे होत आहे. ही गोष्ट तुम्ही भाग्यवान आहात. ही गोष्ट तुमच्या डोळ्यापुढे होत आहे. मायबापांनो तुम्हाला असं वाटतं की ही गोष्ट सद्गुरू संत श्रीपाद बाबा रामदास बाबा या जोड महाराजांशी तयार करेल असं ही गोष्ट तिथून नाही. ही गोष्ट ज्यावेळेस सृष्टीचा निर्माण झाला तिथून ही गोष्टीची सुरुवात झाली. कुठून? ज्या ठिकाणी सृष्टीचा निर्माण झाला त्या ठिकाणी ही गोष्टीची सुरुवात झाली आहे. रोज आपण हरिपाठ म्हणतो. म्हणता ना हरिपाठ म्हणता ना. आधी नाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्र लादले. अहो महादेव कधी तुम्हाला घोट हलवताना भजन करत दिसले? कोणत्या स्वरूपात बसले माझे महादेव? कोणत्या स्वरूपात? ओम दोन्ही हात गुडघ्यावरती मांडीवर या स्वरूपात निद्रा त्या स्वरूपात महादेव बसले. आणि महादेव ते नामचिंतन करत असताना माझ्या पार्वती माताने विचारलं की देवा तुम्ही कुठलं नामचिंतन करता? ते मला नामचिंतन पाहिजे. ते नामचिंतन मला पाहिजे. त्यावेळेस पत्नीचा हट्ट हा पुरवावाच लागतो. माय बाबा कुणाचा? पत्नीचा हट्ट हा पुरवावाच लागतो. त्यावेळी महादेवाने सप्त समुद्राच्या पलीकडे माझ्या पार्वती माताला घेऊन गेले सिंधू नदीच्या काठावरती. ती गोष्ट पार्वती माताला सांगितली. आधी नाथ उमा रोज हरिपाठ मध्ये आपण म्हणतो. रोज ही गोष्ट रोज हरिपाठ मध्ये म्हणतो ना तरी तुम्हाला ही गोष्ट आता खोटी वाटते ना? खोटी वाटते ही गोष्ट. तुम्हाला भाग्यवान आहात तुम्ही. तुमच्या डोळ्याला पाहिला आधी नाथ उमा वीज प्रगटले मच्छिंद्र लादले सहज सिद्धी त्याची प्रेमा गोरक्षा दिली. अहो त्या नदीच्या काठावरती मासानी गोष्ट ऐकली आणि त्या माशाच्या पोटातून मच्छिंद्रनाथांनी जन्म घेतला. आणि मच्छिंद्रनाथांनी जन्म घेतला मायबापांनो पण चोरे भाकर खायचं ती पचत नाही. तुम्ही बिया सांगू तुम्ही वावर माझा तुम्ही जर भूक लागली ना दुसरा डबा खायचे जा. तुम्ही खावानंतर तुम्ही पस्तावा ती गोष्ट नाही. यार मी त्या माणूस भाकर पण खाई का? तेव्हा
मच्छिंद्रनाथांनी दत्तगुरूच्या शरणागत केले. दत्तगुरूंना गुरु करून घेतला. दत्तगुरूंना गुरु करून घेतलं आणि दत्तगुरूंनी ती गोष्ट मच्छिंद्रनाथांना सांगितली. मच्छिंद्रनाथाने सहजशी त्याची प्रेमा मुगोरच्या दिले पूर्ण कृपा केली. गहिनी नाथा गहिनी प्रसादी निवृत्ती दात्रा ज्ञान देवा सारं सोजले. ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी दिलोय ना. ज्ञानेश्वरी वाचा. जो अनुग्रह तुम्हाला आहे ना तो अनुग्रह ज्ञानेश्वरी मध्ये आहे. पण त्यांनी लिहून ठेवला म्हणजे जे वाचतील त्यांना आणि ज्यांना अनुग्रह झाला त्यांनाच माहिती की हा अनुग्रह. ती गोष्ट तेव्हा कळेल कुठं. पण ती गोष्ट आपल्याला करावी. आपलं तसं नाही. बाकी ना म्हणतं अशी अशी लोक चावायचं पण आमच्या कसं काय बोलते म्हणे बाबा तू जर आज भाकर खाली 5 दिवस नंतर ती भाकर खाशी म्हणता 3 दिवस जर तू माव्या पाडलेली या माव्या कोण बरी. 10वी बोर्डाला पेपर सुनावाला तू जर पहिला दिवस शाळा माग्या शेवटला दिवस शाळा म्हणजे पेपर मा काय लिखी झाला काय लिखी पेपर मा काय करणं पडेल मग तुला कॉपीच करणी पडेल. कॉपीच करणी पडेल ना. पेपर मा लिखशी काय त्यासाठी काय करणं पडेल आपली. संपूर्ण वर्ष शाळेत गेला नाही त्या पेपरामध्ये काय लिहिणार. आज मग पेपरामध्ये काय लिहिणार तू काहीच नाही. कॉपीच करावी लागेल तुला शेवटी. आता आयुष्यभर कॉपी करावी बरोबर आहे का. 10वीला पोरगा जर बोरीसवर शाळा मागे आणि तर त्याने आयुष्यभर कॉपी करणे पडी. तसं ही गोष्ट जर तू नित्य नियम रोज सकाळी उठल्यानंतर अर्धा तास नामचिंतन केलं नाही ना 5व्या दिवशी छाती तो कापून 5व्या दिवशी जर तुला ती गोष्ट प्रगट झाली नाही ना तर आयुष्यभर तुझ्याकडे सांधाराचं काम करेल. विठ्ठल होईल ती गोष्ट होईल तुला पण कंटिन्यू करावी लागेल. होईल तू कोणाला सांगतात नामाचं कीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो नरा ठाईच वैसुनी करा एक चित्त. एकाग्र चित्त करावं लागतं. ठाईच वैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आरवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवान मंत्र जपावा. बाबा रामकृष्ण हरी काय केलं. रामकृष्ण हरी आपण कुठली गोष्ट आहे ना उच्चार जर ती दिली असती ना तो अनुग्रह जर उच्चार दिला असता ना लोकांना त्या गोष्टीची कदरच झाली नसती. म्हणून त्या ठिकाणी रामकृष्ण हरी लिहिलं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. मग उच्चार का दिली नाही. 10वीना पोरगाना पेपर परत गोष्टी 10वीना पोरगारून या 10वीना पोरगाना पेपर जर तुम्ही वावरमा बोर्डाना पेपर सांगितलं ना मी वावरमा बशीन जर दिला तर तो पोरगा तो पेपर ग्राह्य धराय का. बोलत चला बोलत चला. समोर बसेल होते तुमने नेऊ सभा तो पेपर ग्राह्य धराय का. बोलत चला ना बोलत चला ना. काय नाही तुम्ही म्हणा माय तुम्हाला पोरगा आहे बोलत चला. तो पेपर जर तुम्ही घर बशी देता तो ग्राह्य धराय का. आणि मग तो पेपर देवाल कोठे जाणार पडे तुमले. शाळामा 4 भिंतीना मसना तो आपण पास होतो. तसं ही गोष्ट 4 भिंतीना मसना करत असतो. भाई बेटाओ
लाख रुपये दे सोमी, लाख रुपये. फक्त अशी अवस्था मला प्रकट करी जावं नाना. करा रे बापानो सदनारीचे, 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 करा रे बापानो सदनारीचे. जगकरणीचे करू नका, जगकरणीचे करू नका, करा रे बापानो सदनारीचे, करा रे बापानो सदनारीचे, बापानो सदनारीचे, करा रे बापानो सदनारीचे. माय बापांनो ही गोष्ट तुम्हाला बाहेर मिळणार, त्याला सद्गुरूंच्या शरणांगत जावं लागेल. म्हणून हरीची जर प्राप्ती करायची असेल, ते नामचिंतन आपल्याला अखंड करावं लागेल, तेव्हा आपल्याला हरीची. पण आपलं कसं झालंय, तुम्हाला सोप्या पद्धतीने मी एक दोन दृष्टांत देतो, तुम्हाला लक्षात येईल. आपली गोष्ट कशी झाली माय बापांनो माहिती आहे का? एका गावामध्ये धनवान व्यक्ती होता आणि त्याला बऱ्याच वर्षानंतर मुलगा झाला. त्या मुलगा झाल्यानंतर मग त्याला असं वाटलं की माझ्या मुलगाला जाऊ द्या, भरपूर पैसे आहे आपल्याकडे, 5-10 लाख रुपये गेले तरी चालेल, पण मला माझ्या मुलगाला पैलवान बनवायचं. आता त्या मुलगाला पैलवान बनवायचंय आणि त्या मुलगाला त्यांनी कोल्हापूरला तालीम करण्यासाठी 10-12 वर्षानंतर तो मुलगा घरी आला आणि घरी आल्यानंतर त्या मुलगाला पाहून असा तपासला काय, विठ्ठल 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 हो. तो मुलगा घरी आला. घरी आल्यानंतर इकडे लक्ष द्या, आपला असं आहे आता तो होईना होईल काय आपण पडायचा देखा लागतो. आपलं चित्त जर आपण कीर्तन ना नाही त्या प्राप्ती होईल का नाही होणार. अहो तो मुलगा घरी आला आणि घरी आल्यानंतर सोपान दादा तो पोरगा असा माझा पाळ होता. समोरला माणूस जर कान्ना वेळेला नीट लाईक ना तर समोरला माणूस 2-3 काळ होत एवढा तयार पहिला. आता पैलवान गावामध्ये आला, संपूर्ण लोक त्या पैलवानाच्या मागे फिरायला लागले. म्हणजे त्याला मित्र परिवार पैलवानी 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 चला आपला पैलवान आपला पैलवान, संपूर्ण लोक त्या पैलवानाच्या मागे फिरायला लागले. आणि एक दिवस काय झाले, नाना आपण जसं मंदिरावर बसवले जात त्या गावाना भजनी मंडळांना लोक भजनले जायला. आता नानांच्या कसं भजन आपण म्हणजे नानांच्या घरी लागतं. आम्ही कसं झाले पोरे बाई आम्ही अर्धा तासाने बशी राहतो गप्पा मारत पडतो. तसा त्या दिवशी काय होईल माहिती आहे, ते मंदिर गावमा होता, आमना गावना बाहेर 1 किलोमीटरवर ते गावमा होता. आता ते मंदिरात भजन झालं, 10:30 वाजेपर्यंत भजन झालं आणि रात्री 12 वाजेपर्यंत 2-3 मुलं होते ते मंदिराच्या बाहेर बसले होते. आता मंदिराच्या बाहेर बसले, मंदिराच्या मागच्या दरवाजा चोरांनी उघडला. कोणी? चोरांनी मागचा दरवाजा उघडला मंदिराचा आणि मंदिरात आत शिरले. काय करत होते? चोरी करत होते. अरे दानपेटी जड होती तिथे सांगा उकला आहे त्याला ना कुलूप तोडाले. कुलूप तोडा लागणार, त्या कुलूप तोडता या बाहेर बसेल भजनी मंडळ. त्याच्या वाटा भजनी मंडळ चालली होई बा, पण या 2-3 नगी ना बसेल होतात मागे. हो हे 2-3 जण बसले होते मागं, त्यांना थोडी माहिती की बसले असं. ते लागले कुलूप तोडायला, तोडता त्यांना आवाज आला म्हणजे मंदिरात काहीतरी चोरी झाली.
चोर आले असतील, चोरी करत असतील, ते लागले आरोळी मारायला, चोर 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 आले या तुम्ही आले म्हणजे चोर चोर लागले आरोळी मारायला. आणि त्या ठिकाणी संपूर्ण गाव जागा झाला, मंदिराचा परिसर संपूर्ण जागा झाला आणि मंदिराच्या दिशेने ते संपूर्ण लोक यायला लागले. आता येता 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 चोरांना कळालं म्हणजे गावाला लोक जागे होई झाले तो आपल्या आधी पहिला. आता त्या मंदिरले 3 गल्ल्या होत्या, 2 गल्ली सोडी माणशी राहतात, तिसरी गल्ली मग पैलवान काठपाडी, तिसरी गल्ली मग पैलवान खाटपाडी झोपेल होता. पैलवानले म्हणे ओ पैलवान उठा, चोर आले हो. आणि पैलवाननी गोष्ट कशी राहतो, पैलवान लवकर जागे. पैलवान उठले आणि पैलवान ना ती पैलवान मा आणि त्या चोर मा काय होईना ते माहिती. संपूर्ण गावाचे लोक त्या ठिकाणी जमा झाले. जमा झाल्यानंतर काय हो पैलवान, पहिलं खुशाल तुम्ही चोरले सोडी तिथं. ओ बाबा म्हणे मी चोराला सोडलं नाही, त्याच्या 2-3दा त्याला मारलं म्हणे. तडला चतुर होता तो दळला म्हणे भाऊ तू जर एक थापट्या चोरले मारता तो चोर 4 दिन जागावर दे उठानी. तो चोर 4 दिन जागावर दे उठानी. तू काय सांगितलं ना की मी चोरले. तिला तिसरा माणूस म्हणे मग चोरले कसा मार. तो म्हणे मी चोरले मारव मग तिसरा माणूस कसा सांगणार त्या ठिकाणी मग चोरले मार कसा हो ते तर सांग म्हणे. त्यावेळेस त्याने खिशात हात घातला आणि रुमाल काढला म्हणे या रुमाल वर चोरले 3 डाव मार म्हणे. आता तू रुमालला मार नाही का, रुमालला मार नाही का, नाही रुमालला मार नाही. तुमने मारते लागल का नाही. रुमाला मारच आहे पण तो चोराला मारण्याकरता पुरेसा. मग तुमची आमची भक्तीच आहे पण त्या हरीची प्राप्ती करण्याकरिता अभंगाच्या संतांच्या संगतीत गेल्यानंतर माय बापांनो आपलं सर्व साधन साधण्याचं काम कोण करता, संत करता. पण आपल्याला मग त्या संतांच्या संगतीत जावं लागेल.
संगतीत जावं लागेल. कुणाच्या संगतीत? मग तेव्हा ते आपलं साधन साधतील. नाही तर मग या कलियुगामध्ये भरपूर संत आहेत. कलियुगामध्ये भरपूर संत आहेत, भरपूर. पण आपल्याला चांगल्या संतांच्या संगतीत जावं लागेल. ते एक कृष्णाचं सांगतो तुम्हाला. संगत करले सज्जन की तो नरका नारायण बन जाय, आणि संगत करे दुर्जन की तो लाता. चांगल्या माणसाच्या संगतीत गेल्यानंतर मायबापांनो माणूस हा देव बनतो, देव बनतो. आणि जर वाईट माणसाच्या संगतीत गेला तर मग त्याला मार खायला पूर्ण पडत नाही. अशी गोष्ट आहे की ती गाढव आणि आपलं ससाची. एक दिवशी जंगलामध्ये सस चारा म्हणजे आपलं उदरनिर्वाहाचं साधन करत होता, गवत खात होता. त्यावेळेस ससाच्या अंगावरती पिंपळाचं ते बोलता गेला नाही. ससा अंगावर पिंपळ, मराठी आयला नाही सांगत मी, मला मराठी बोलायची सवय. ससा अंगावर पिंपळा पिंपळा पान पडणं. ससाले काय वाटणं वरताई आबाय पडणं. ससा लागणं जंगल मा, ससा लागणं जंगल मग पहिले पैता 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 तिथे रस्त्यावर कोल्लं भेटणं. कोण कोल्लं? कोण पाहिलं नाही? 4 बायला कोल्लं भेटणं. आधी म्हणे काय रे सस काय पाहिलं आणणार म्हणे. कोण विचारा ना कोल्लं. सस आली काय की हो म्हणे बहिणा. एक म्हणे त्या बाई पडणार म्हणे. आधी मी दुपारामध्ये तुम्ही दे का बापू मला तुम्हाला गावकडे धरते का असं वाटत तुम्हाला गाव का दबते काय जायला. देख म्हणे देख कसं पडणार नाही. देख कसं खाले म्हणे. कोण सांगे? सस सांगे बोलला आले. अरे गो म्हणे पडणार नाही. पै म्हणे आधी सस पुढे पळे त्यांना मागे कोल्लं पळे पळत 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 त्याचे मला भेटणं गाढव. त्याचे मला गाढव भेटणं. ते गाढव त्या विचारायला लागणार. म्हणजे शाना माणसे पैराणार म्हणजे ना येणार असं काहीतरी जंगल मा. आधी शाना म्हणजे ससर कोल्लं गाढव ते गाढव राहत. बरोबर आहे बटू महाराज. म्हणजे माझं दृष्टिकोन तसं नाही. आम्ही एक दिवशी वर्गणी मागण्या करता गेलो. बटू महाराज मी होतो. फक्त आम्ही कोणच जण होतो, दुसरं कोणच होत नाही. आम्ही वर्गणी देवालो. बाबा म्हणतो सत्तान वर्गणी द्याव. आणि आम्ही बाहेर गाव झालो. आमचं गाव म्हणजे बाहेर मंदिरला काम चालू करू होत ना. ती येत राम मंदिरला काम चालू करणं. आम्ही वर्गणी द्यावा. बटू महाराज मी बाहेर गावले हो. त्या ठिकाणी म्हणतो बाबा वर्गणी द्यावं. तो माणूस 100 रुपये देतात म्हणे. जास्त होईल जावात का म्हणे. बाबा तुनी बाई जेवाली, तू जेवाली, तुला पोरगा जेवाली, तुझी हू जेवाली आणि 100 रुपये जास्त होईल जावत. असा गाडो आम्ही बनत भेटत. हो असं गाडो बनत भेटतात गावामध्ये. तो गाडो विचारा कोणले ससाले बोलले म्हणे तुम्ही का पैरा ना पै म्हणे डग पडिला ना भाऊ म्हणे. त्यामुळे पैना पडला ना. आधी कोठे तरी आपल्याला पाले साधन देत ना कोणी. ते गाडो मी पैरा ना गाडो मी त्यांच्यावर पडायला लागलो. आणि पडता पडता त्यांना मध्ये जंगलचा राजा. आता शाळा माणूस येणार सांगे. शाळा माणूस येणार सांगे जाऊच नाही ना. येणार सांगत ना जावा. नंतर मग शाळा माणूस बी येणार होईल. पडत पडता 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 राजापाशी आले. राजाला विचारलं म्हणे का हो तुम्ही का हो पैराना. तसं पैरानं कोल्लं पैरानं गाढव पैरानं मला सांगा ते काय होईना. हा बाबा
ट्रक वळवलं म्हणे तू माहित नाही मी म्हणा डोया होते का कोण सांगे गाड होती तेव्हा संपूर्ण माहित होत मी म्हणा डोयावरती येतो ते रे तिचं काम आधी कोणा जर गाव माचणं होई का ना तुम्ही एकले सांगा हो फक्त बाई तू पण शिरे दुसरं सांगेल बाई उकडीत घ्या हो जागावरच असं लोक गाडव सांगे मी म्हणा डोयावर येतो आता गाडव पडता राजाने म्हणे चला तुम्ही पया म्हणा डोयावर येतो राजाने पयाला लागला पुढे सस मागे कोल्हा मागे गाडव मागे जंगल ना पण मग गाडव शिदा पाहिजेत का गाडव शिदा पाहिजेत का ते पुढे पाहिजे मागे लाता मारे पुढे पाहिजे मागे लाता मारे संगत करले सज्जन की तो नरका नारायण बन जाय आणि संगत करे दुर्जन की तो लाता म्हणजे दृष्टांत त्यासाठी होता तुम्ही संगत माया तुमची सर्व गोष्ट घडी खुमार